हो, सुरुवातीच चांगला म्हणालोय, बरोबर की नाही? नंतर तो विषय नंतर असतात. तर असो, भक्ती म्हटल्याच्या नंतर देहावरील ममत्व कमी होणे आणि नामावरील प्रीती वाढणे ही भक्ती आहे. कारण लक्षात एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, शंकराला सुद्धा आपला आत्मलिंग देणं भाग पडलं तो भक्त रावण आहे की नाही? रावणाचा एक गुण सोडून द्यायचा आपण, पण शंकराला सुद्धा आपला आत्मलिंग देणं भाग पडलं तो भक्त रावण, ज्याला उकळत्या तेलात टाकून सुद्धा ज्याच्या केसाला धक्का लागला नाही तो भक्त प्रल्हाद, आणि ज्याच्यासाठी देवाला भक्त संत नामदेवराय महाराज. एवढी भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून नवविध भक्तीमध्ये श्रवणी भक्ती श्रेष्ठ आहे आणि आमच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहे. एकदा जोरदार टाळ्या मायबाप श्रोतेजनांसाठी झाले पाहिजे, है की नाही? म्हणून सांगतोय काय आहे, भजन हे नामस्मरण परमेश्वराजवळ जाण्याचं एक जवळ साधन आहे. त्याचा किती अतिरेक केला तरी त्याचा विष बनत नाही, बरोबर? पण कोणत्याही गोष्टीचा जर अतिरेक केला तर त्याचं विष बनतं. हे 100% उदाहरण. पैसा जास्त असला तरी जीवावर बेतणार, आहे की नाही? जर हातात चैनी घालून, हातात गळ्यात चैनी घालून, हातात अंगठ्या घालून जर बाजारात आम्ही फिरलाव ना, कदाचित आमच्यावर चोराची नजर असू शकता, तर सोनाच माग झाला, बरोबर की नाही? पण जर बाजारात आपण गळ्यात चैनी घालून फिरलो सोन्याच्या, तर चोराची नजर आपल्यावर कदाचित असू शकते. पण जर गळ्यात तुळशीची माळ घातली तर पांडुरंगाला तुमच्यावर नजर ठेवावी लागेल. ही भक्ती आहे की नाही? म्हणून प्रथम परमेश्वराचं नामस्मरण झालं पाहिजे, कारण ह्याच्यात गर्व करून फायद्याचा नाही, बरोबर की नाही? कारण रेड्याच्या मस्तकावर हात ठेवताच वेद बोलावेच लागले, बरोबर की नाही? रेड्याच्या मस्तकावर हात ठेवताच वेद बोलावेच लागले. निर्जीव भिंतीला आदेश देताच आकाश मार्गे चालावेच लागले. आणि जो वाघावर बैसून आला चांगदेव, त्याला उतरून माऊली समोर नतमस्तक व्हावंच लागलं. ही भक्ती आहे, बरोबर? प्रथम त्या नामस्मरण झालं पाहिजे. आणि नॅशनल मित्र मंडळ खरोखरच इंदिरानगर जोगेश्वरी पूर्व भव्य दिव्य असा हा सोहळा आहे, साई भंडार आहे. सर्वांनी साई भंडाराचा आस्वाद घ्यायचा आहे. मनापूर्वक सर्वांचे आभार मानतो. या नॅशनल मित्र मंडळातील सर्वांना उथंड आयुष्य लाभू दे आणि उपस्थित मान्यवरांना देखील सर्वांना उथंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताचरणी, त्या साईनाथाचरणी प्रार्थना करतोय. आणि या ठिकाणी प्रथमतः नामस्मरणाला सुरुवात करतोय. जास्त आवाज येतो, शून्य ब्रह्मांडामध्ये जर प्रथम उत्पत्ती कोणाची असेल तर ओंकाराची आहे. आणि तिथून 3 अक्षर अकार ओकार मकार, आणि अकार ओकार मकारापासून 16 कलांची निर्मिती आहे. आणि 16 कला या तुमच्या आणि आमच्यामध्येच आहेत. 5 मानेपासून वरती, 5 मानेपासून खालती, 5 पंचमहाभूत, 16 मन, आणि इथून प्रथम पुरुषाची निर्मिती आहे. म्हणून तुम्हा सर्वांचं मूळ बीज ओंकार आहे आणि देव देवतांचं मूळ बीज ओंकार आहे. म्हणून प्रथम हरिभजनाची सुरुवात त्या ओंकारापासून. मूळ बीज ओंकार तुम्ही जाणून, मूळ बीज ओंकार तुम्ही जाणून, अकार उकार मकार त्यापासून, अकार उकार मकार त्यापासून,
अकार उकार मकार त्यापासून अकार उकार मकार त्यापासून 16 कला त्या 3 अक्षरातून 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 भलात्मा राम मूळाक्षरातून भजात्मा राम मूळाक्षरातून भलात्मा राम मूळाक्षरातून कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी जमीन शंभो मद कोणतारी जमीन शंभो मद कोणतारी तू जमीन शंभो मद कोणतारी हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव हर हर कुंडलिका वरदे श्री पंढरीनाथ हरी ज्ञानेश्वर पावन जगद्गुरुपार साध्य संकल्पाचा दाता सत्यनारायण सद्गुरु साईनाथ आई नवलादेवी आई पावनादेवी आई महालक्ष्मी आई देसूमाई आई पट्टी देवी आई मीनादेवी आई भूतादेवी श्री स्वाई मीनादेवी हर 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 सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य प्रमोदजी हरियाण बोल बजरंग छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी अतिशय थंडीचं वातावरण गावच्या ठिकाणी. काल आम्ही दोघंजण कुडाळमध्ये होतो, नेरूळ गावामध्ये दोघांची वारी होती. आज आम्ही इकडे आहोत. ठीक आहे, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे. खरोखरच एकदा साऊंड वाल्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आयुष्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कर्म ज्याचं चांगलं आहे ना त्याच्या संगाती सर्व काही जाणार आहे की नाही. काळ कोरोनाचा आम्ही सर्वांनी बघितला आणि त्यानंतर सुद्धा आम्ही या नामस्मरणामध्ये आहोत. याचं एकमेव जर कारण काय असेल ना तर परमेश्वराच्या ठिकाणी आपली पूर्वपुण्य येईल. म्हणून आजही आपण सर्वजण या नामस्मरणामध्ये दंग आहोत. खरोखर भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की सर्वांना उथंड आयुष्य लाभू दे आणि तुम्हा सर्वांच्या घरी सुख समृद्धी सदैव नांदू दे अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. आज आमच्या जोडीवाले बुवा समीरजी कदम बुवा, मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. सत्य आहे, जे चांगलं आहे ते नेहमी चांगलं बोलणारा जांभळे बुवा आहे. दिसताच गुलाम कसो भारी आहे. आता वर काय नाही, बिल्डिंग वरनं कोण काय मारणार नाही, काळजी नाही. तो घाबरता, बाकी काय नाही. वरनं कोणीतरी काय मारणार तर तरी चिरडून जाईल. बाकी मस्त आहे, सुंदर आहे.
काय बोलायचं मला जरा टेन्शन येतं का आई शब्द लहान भावासारखं पण काळजी करू नका, जेवढं चांगलं देता येईल तेवढं 100% देणार. कारण एक आहे, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सुंदर सांगितलंय, स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना. स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना. आयुष्याची नौका तुमच्या तरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवद्गीतेचा पहिलं हे उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवून प्रथमतः नामस्मरणाची सुरुवात करूया.
एकामेकाला बोलण्यासाठी बरंच काय आहे, पण चांगलं जे द्यायचं ते द्यायचे, बरोबर की नाही? कारण हा महाराष्ट्र आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलाय, बरोबर की नाही? त्यांचे उपकार आहे आमच्यावर. कारण लक्षात घ्या, आज एखादी आई आपल्या मुलाला रात्रीचं बाहेर जर अमावास्या जरी असली ना तरी सोडायला घाबरते, बरोबर की नाही? पण आमच्या जिजाऊ मातेने आमच्यावरती उपकार केलेले आहेत. कारण रात्रीची अमावास्या जरी असली ना तरी छत्रपती शिवाजी महाराजांना कधी रोखलं नाही. म्हणून आज जे गड किल्ले दिसतात ना त्याचं एकमेव प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज काळ रात्र जरी असली तरी आमच्यासाठी लढले, मुघलांबरोबर लढले आणि या महाराष्ट्राला जे काही दिले स्वराज्य त्याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी जाऊ दे, आहे की नाही? आम्हाला शाळेमध्ये श्यामची आई शिकवले, पण श्यामचा बाबा आम्हाला शिकवला नाही, बरोबर की नाही? श्यामची आई सगळ्यांना माहिती आहे कारण तिचं पुस्तक निघालं, पण श्यामचा बाबाचं पुस्तक कोणी काढलं नाही, है की नाही? छत्रपती शिवाजी महाराज घडले, आऊस साहेबांमुळे घडले, आम्ही छाती ठोकपणे सांगतो. पण त्याच माझ्या राजासाठी मुघलांकडे हातात बेड्या ठोकून घेणारा शिवाजी राजा आपल्याला विसरता कामा नये मंडळी. लक्षात घ्या, कृष्ण गोकुळात वाढलाय ना, त्रिवार सत्य आहे, पण त्याच कृष्णाला रात्री 12 वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप आपल्याला विसरता कामा नये. लक्षात घ्या, राम वनवासाला गेलाय, राम वनवासाला गेलाय, पण घरात पुत्र शोकाने राजा दशरथ मेला. हे लक्ष ठेवलं पाहिजे, बाप कळलं पाहिजे. तरुण पिढीला माझं एकच सांगणं आहे, एक वेळ रामायण नाही कळलं तरी चालेल, एक वेळ महाभारत नाही कळलं तरी चालेल, एक वेळ भगवद्गीताही तुम्हाला नाही समजलं तरी चालेल, पण बाप नावाचा ग्रंथ कळला पाहिजे. ज्याला बाप कळला त्याला संसाराचा ताप भरला आणि ज्याला आई कळली त्याला पुण्याची कमाई केली. बाकी काय आहे? लक्षात घ्या, गोट्यात गाई, शिर्डीत साई, महाराष्ट्रात शिवशाही, ह्याच्याशिवाय आम्हाला कोणताच पर्याय नाही, कोणताच पर्याय नाही. म्हणून छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाव नाही, छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाव नाही. ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही. की नाही? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बुवा अतिशय सुंदर बुवा आहे, मूर्तीलान कीर्तिमान सुरुवातीक सांगितलंय, पण कबड्डीपट्टू 1 नंबरचो ढेंगात ना घुसून खाई जाता पत्तो नाही. बघा जरा, हो ते मुंबई गोव्याचं काम करून टाका पटकन. लय लोकांचे हाल होत आहेत. स्वतःची कंपनी आहे ती, फावडा कंपनी स्वतःची. बोल नाही बाकी घातलात ते भारीच घातला, तुमच्यापेक्षा त्याच मोठा वाटता. एक लक्षात घ्या, मनोरंजन म्हणून एकमेकाला बोलणार त्यात केव्हा. त्या दिवशी जवळजवळ 8 महिन्याच्या नंतर माझ्या बुवांची कालबारी झाली. 8 महिने आमच्या दोघांची काय भेट नव्हती, पण 8 महिन्याच्या नंतर बारी ठरल्यावर माका फोन केला, म्हटलं काय झाला काय, एवढे दिवस काय तुला आठवण नाही? नाही म्हणता सगळं व्यवस्थित, पण झाला म्हणता एक गोंधळ झालो. म्हटलं काय झाला काय? नाही म्हणतो हल्ली मग चष्मा लागलो. आता काढून ठेवला ना. म्हटलं चष्मा लागला, याच्यात वाईट काय वाटायचं? आता काय वयाच्या मनात सगळ्यांना लागतो चष्मा. आता किती आजोबा काका बसतील चष्मा लागलाय, बरोबर की नाही? लहान लहान पोरांना पण चष्मा लागतो, याच्यात वाईट काय वाटायचा? तर म्हणतो नाही, चष्मा लागला याचा वाईट वाटत नाही रे मला. मग म्हटलं तुला वाईट वाटता कसला? म्हणतात चष्मा लावून घराच्या बाहेर पडलंच बस की शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात छान दिसत नाही. अरे म्हटलं शेजारीच म्हणता ना, बघणार ते तिचा कामाचा म्हणणं चष्म्यात छान दिसत नाही म्हणून, तर तू आपला काढून टाक चष्मा. अरे म्हणता मी चष्मा काढीन रे, पण मी चष्मा काढलो की माका शेजारी दिसत नाही. तशी कंडिशन आहे. पण तुम्ही ज्यांनी चष्मा लावला नाही ती शेजारी बघून नाही, नाहीतर बायको घरात म्हणेल पहिले चष्मा काढा. काय जांभळं इलो तो काहीतरी सांगून गेलो, तसा काही विषय नाही. मनोरंजन
पण आयुष्यात लक्षात ठेवा, कर्म ज्याचं चांगलं आहे ना त्याच्या संगती जाणार आहे, बाकी सगळं हायच राहणार. म्हणून सांगतो बघा, रूपावली सादर या ठिकाणी करतोय आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करणार. कारण मुंबई मायावी नगरी आहे. या मायावी नगरीमध्ये भजन पूजन कीर्तन हे जे अविरत चालवण्याचं काम हे आमचं मंडळ करतंय. खरोखर या मंडळासाठी बोलावं तेवढं कमी आहे. कारण नॅशनल मित्रमंडळ नावासाठी ना पैशासाठी, नावासाठी ना पैशासाठी आज नॅशनल मित्रमंडळ घडतंय. फक्त आणि फक्त सद्गुरू साईंच्या सेवेसाठी, फक्त आणि फक्त सद्गुरू साईंच्या सेवेसाठी, फक्त आणि फक्त सद्गुरू साईंच्या सेवेसाठी. म्हणून रूपावला सुरुवात करतो, पुढे जातो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल परमेश्वराची सेवा केल्याच्या नंतर तो तुम्हाला पावेल की नाही सांगता येत नाही. पण आई वडिलांची सेवा करा, काशीचा विश्वास सुद्धा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. याचं नितांत उदाहरण पंढरीचा पांडुरंग विटेवरती उभा आहे. म्हणून
परमात्मा के आधार